आज बनवतो आपण श्रीखंड पुरी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते पण बघूया. त्यासाठी ते आपण काय घेतलं रे? हे दही घेतले, रात्री बांधून ठेवलं होतं आपण असं लटकवून, सगळं पाणी निघून गेलं त्याचं. हे असं झालं. आता चांगलं त्याची घोटाई करू. साखर घालू. आता आपण त्यात टाकणार साखर, जी आपण बारीक करून घेतलेली आहे ना. 1.5 चमचा घालते. ते आता आपण एकत्र करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. दोन्ही असे एकजीव झाले पाहिजेत, असं करून घ्यायचं आपल्याला. आता आपण त्यात काय टाकतो बघूया. वेलची घेतले चेचून, पण खूप अशी बारीक नाही केले. असे कणकण बरे वाटतात ते श्रीखंड खाताना, तोंडात येतात ते. आता आपण त्यात टाकतो थोडेसे काजू आहे, बदाम आहे, ड्रायफ्रुट्स. आणि आपण पुरी करतो. इथे आपण तेल तापवायला ठेवले, त्यात आता पुऱ्या आपण तळायला टाकतोय. आपण त्या लाटून मी घेतलेले आहेत ऑलरेडी. पुऱ्या बघू शकता आपल्या टमटम अशा फुगलेल्या आहेत. गॅस कमी करूया, तेल टाकू. अशाच प्रकारे आपण बाकी पण तळून घेऊया. आता इथे आता आपली श्रीखंड पुरी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.